गडचिरोलीमध्ये 28 सप्टेंबरला सरकार विरोधात जनआंदोलन उभारणार बच्चू कडू यांची माहिती। तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास फडणवीसांच्या गाडीला काळं फासणार, बच्चू कडूंचा इशारा। अहिल्यानगरच्या करंजीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीने पंचनामे करून मदत देण्याची ग्वाही। नांदेडमधील आसना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर गारखेड या पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। बीड जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा, सिंदफणा या नद्यांना पूर, तर अनेक भागातील शेतीही पाण्याखाली। तर मोरगावमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीसह काही घरं पाण्याखाली। प्रशासनानं आता तात्काळ मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी। बीडच्या परळीमध्ये पोहनेर गावाला दुसऱ्या दिवशी सुद्धा पुराचा वेढा, तर नदी काठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, शेतीही पाण्याखाली। बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनवणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी शशिकांत शिंदे आणि सोनवणे पूरग्रस्त भागाची पाहणी करतात। नागपुरात अनिल देशमुखांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी, तर अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठं नुकसान, येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पीकही पूर्णपणे उद्ध्वस्त। आज राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट। कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता।